शांता, मी जातो मोह वेचायला, येशील मग? काजी बापा, मी कधी येईन आज मोह वेचायला? काहून तर स्वयंपाक बिंपाक झाल्यावर येशील ना. काल कशी आली होती तशी येशील. तुम्हाला ना काही माहीतच नाही राहत. आज काय माहित आहे का? काय आज? रज बापा, सगळे विसरता तुम्ही, तुमच्या लक्षातच राहत नाही. काय तर सांगशील का? हो, आज गुढीपाडवा आहे ना. अरे बाई, माझ्या लक्षातच नव्हतं आज गुढीपाडवा आहे म्हणून. हो, गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. सेम टू यू शांता. आणि शांता, शुभेच्छा दिली का तू? हा बापा, मोठे भुलक्कड आहात. आताच तुम्हाला शुभेच्छा दिली, तरी शुभेच्छा दिली का म्हणता? अरे मला नाही म्हटलं. मग कोणाला? अरे बापा, आपले सबस्क्रायबर्स आहेत ना, त्यांना म्हटलं. अरे हो, विसरलीच होती. दे ना मग त्यांना आधी शुभेच्छा दे नवीन वर्षाच्या. तर मंडळींना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना भरभराटीच्या जावो, सुख समृद्धीच्या जावो. मंडळींनो, माझ्याकडून पण गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. झाला बाबा, मग आज काही तू येत नाही का बाबरामध्ये मोह वेचायला? कशी येईल? आज का कामं कमी राहतात का? कार्बन आहे, फरची पुसणं आहे, मग अंग पाय धुवून स्वयंपाकाची तयारी करणे आहे, गुढी उभं राहावं लागते ना. मग मी इकडे घरी तयारी करते, तुम्ही एक काम करा, लवकर या मोह वेचून. जेवढे पडले असतील तेवढे वेचून या, बाकीचे राहू द्या, तिथं थांबत नका बसू. हो, आता तसंच करावं लागेल. दे पाण्याची बॉटल वगैरे दे. हो हो, आणून देते. मम्मी, चहा झाला की नाही? ठेवला आहे ना बेटा गॅसवर. गुड्डे, जा ना, मी सडा वगैरे टाकली, थोडा रांगोळी टाकून दे बरं. आणि थोडासा शेण आणशी ना, हिरवा शांता मावशीच्या इथं. कशाला मम्मी, शेण कशाला? सारवायचं आहे ना. हा मम्मी, कशाला सारवते तर? कशाला म्हणजे आज सणाच्या दिवशी सारवू नको का? अरे हो मम्मी, आज गुढीपाडवा आहे नाही? माहित का? सुट्टी कशाची आहे तुम्हाला? हो हो, गुढीपाडव्याची आहे, माहित आहे सुट्टी आज. मम्मी, एक विचारू का? नंतर विचारशील बाई, काय विचारायचं आहे तर आधी रांगोळी टाक आणि शेण आणून दे, मला सारवायचं आहे. आणि समोरून पोचा बिचा लावायचाच आहे. मम्मी, मी लावीन ना समोरून पोचा, मला सुट्टीच काय आज. असं का? लावशील का पोचा? सांग ना मग, काय विचारायचं आहे विचार. मम्मी, नवीन वर्ष तर 1 जानेवारीलाच लागला ना. मग आज नवीन वर्षाची सुरुवात झाली म्हणतात ना. अरे, ते इंग्रजी महिन्याचे नवीन वर्ष 1 जानेवारी पासून सुरुवात होते. आणि मराठी महिन्याची सुरुवात हे गुढीपाडव्यापासून होते. म्हणजे गुढीपाडव्यापासून ना मराठी वर्षाची सुरुवात होते. असं का मम्मी? हो हो, माहित आहेत ना तुला मराठी महिने? आहेत की नाही आहेत माहित? आहेत ना मम्मी, मला माहित आहेत मराठी महिने. बाबा, इंग्रजी महिने तर सगळ्यांना माहित राहतात, पण मराठी महिने विचारला ना, सांगतच नाही. सांग बरं, मराठी महिने सांग. सांगतो ना मम्मी, सांगतो. रांगोळी टाकून येतो आणि मग सांगतो. ए गुड्डे, येते ना मम्मी, रांगोळी टाकून येते. काय बापा, हिला मराठी महिने विचारली तर पळाली इथून ना. म्हणजे नक्की माहितीच नाही आहे तिला. येऊ दे, हिची खबरच घेते. का झाला कोणता, कशाला आवाज मारते गुड्डीला? काही नाही आहे, तिला मराठी महिने सांग म्हटली तर पळाली ते इथून. बापा, ते तर रांगोळी टाकायला गेली ना. आणि तू ना बयाळ आहे, का पकडून बसली तिथं मराठी महिने विचारत? चाय नाही बनवत, काही नाही बनवत. किती वेळची वाट पाहून राहिली मी, चाय आता येईल मग येईल म्हणून. म्हणलं जाऊन पाहू दे. हो ना आई, ठेवला आहे ना चहा, देते ना. मग का बनवून राहिली तर आज गुढीपाडव्याला? का बनवू आई आता आज गुढीपाडव्याला? का बनवू म्हणजे पुरणाची पोळी बनव ना. का बनवशी ना जो आई? आता होळीलाच तर बनवली होती, आताही बनवू का पुरणाची पोळी? हो ना, गुढीपाडव्याला पुरणाची पोळी बनवतात ना. पुरणाची पोळी बनव, सगळ्यांना आवडते ही पुरणाची पोळी. आणि नैवेद्यही पुरणाच्या पोळीच्याच करतात ना. त्या दिवशी बनवली, होळीच्या दिवशी. किती बनवली, दुसऱ्या दिवशी तर एकही पोळी नाही मिळाली. तुम्हाला ना रात्री ना दिवसा दोन्ही टाइम पाहिजे, तेव्हा खाल्ल्यासारखं वाटते. का झाला कोणता, काही म्हणली का? नाही नाही आई, काही नाही म्हणते ना, बनवते म्हटली. अरे कोणता, दे चहा दे, झाला तोंड धुवून माझं. हो हो देते. हो ना, चहा पिल्यावर ते आंब्याचे डारा वगैरे तोडून द्याल बरं. कशाला लागतात आंब्याचे डारं? हो, आज गुढीपाडवा आहे तर तोरण बिरण बनवा नाही लागेल का? आंब्याचा झाड एक तर मोठा आहे, जमत नाही तोडायला. थोडा चढून तोडून द्या ना. हो हो, तोडून देतो. रमेश, तोडून दे, मग मी तोरण बनवून देतो. हो हो आई. आई, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हो हो बेटा, तुला पण गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. कोणता आण बापाचा, तिकडे बसतो मी. आपल्या आईला दिला शुभेच्छा, मला नाही दिला. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा मला दिल्याच नाही. ए कोणता कोणता, थांब. नाराज झाली वाटते. हिला शुभेच्छा नाही दिलो तर नाराज झाली वाटते. काय झालं हो? चहा आणते ना मी.
हा जळला बाबा. कोणता? जळल्यासारखा वास येऊन राहिला ना. काही जळलं का? नाही ना, काहीच तर नाही आहे ठेवला. चहाच तर आहे ठेवला. आता उकडी आला असेल. नाही एवढ्या लवकर का जळेल का चहा? काही जळला बिळला नाही. वारलेच म्हणता तुम्ही का? तुमची नाक वास येते तुम्हाला. मला माहित आहे का जळलं तर. का जळलं? तू जळली तू. तुमच्या मी कशाला जळी? माहित का? आईला शुभेच्छा दिलो आणि तुला नाही दिलो म्हणून. पाय ना चेहरा कसा उतरला तर. मग उतरेल नाही तर का? येतो ना बाबा. आता आई होती ना, आईच्या समोर तुला म्हटलं असतं का? आधी आईला मग तुला. तू इथं देऊ शकत होती शुभेच्छा. तू कुठं दिली? मी कोणालाच नाही दिली बापा शुभेच्छा. तुम्हीच दिलं आईला. मग मी कशाला देऊ तुम्हाला शुभेच्छा? जाऊ दे. मराठी नवीन वर्ष आता सुरू झाला. मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुला. हो, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण. आण ना बापा मग चहा लवकर आण. हो आता चहाच तर आणायला जात होती. तुम्हीच तर आवाज दिला. बापा कसे बसले हो इथं? का झालं ललिता? हो तुम्हाला का म्हटले मी आंब्याचे पानं तोडा ना तोरण दरवाजाला लावा म्हटले. ती इथं बसलेच आहात. माझ्या तिकडे स्वयंपाकही करून झाला. गेली होती का तू? बघायला गेली होती तिकडे दरवाजाकडे? मी कशाला दरवाजाकडे जाऊन पाहू? तर मग पाहून म्हणत जा ना. लावून झाली तरी तोरण बनवून लावूनही झाली. बघत नाही काही नाही. थोडासा बसलो की बस तुझ्या डोळ्यातच चालते. असं का लावून झाली का? असं का तोरण गिरण लावून झाली का? तर मग ते गुढीची तयारी करा ना. वेरू गिरू पहा. झाला वेरू वगैरे पाहून झाला. ते गाठी दे आणि कपडा दे. साडी लावायची आहे की ब्लाऊज पीस लावायचं आहे तर दे, करतो मग मी. ब्लाऊज पीसच लावायचा आहे. आणि गाठी आहे की नाही घरी? आहे गाठी आहे. तर मग ब्लाऊज पीस आण, गाठी पण आण. तोपर्यंत गुढी उभारतो. हो आणून देते. याला काय झाला बापा विशालला? डोका बिका दुखते का काय याचा? विशाल बापा सोनू एवढ्या लवकर सामानही आणून घेतलं? नाही मम्मी कापूर नारळ आणि अगरबत्ती पुडाच तर सांगितली ना. हो ना, त्या गाठ्या नाही आहेत ना घरी. संपल्या गाठ्या होत्या तर गाठी आणून घेऊन. गाठ्या किती कानू? आणून घ्या आता एकात पाव. एकच गाठीचं तर काम आहे पण एक गाठी देतील का? ठीक आहे. घेऊन घे ना बापा चिठ्ठीमध्ये. अजून विसरून जाईल. नाही सगळं आठवणीत होता. ह्या गाठ्याच्याच आठवणीत नव्हता. म्हणलं का सांगितलं ना अजून मम्मीनं, म्हणून वापस आलो. विशाल का झाला? मी बघत आहो कालपासून चुपचुप नाराज आहे. का झाला? मम्मी सांग ना का झाला? सांगशील तेव्हाच समजेल ना. मम्मी माझ्या मोबाईल ना सुरू नाही होत आहे. काय? पण त्या दिवशी तर सुरूच होता ना मोबाईल. हो ना मम्मी, सुरूच तर होता मोबाईल. म्हणतच होती ना. ऐकलंच नाही. काही नाही होत. पाणी गेला तरी काही नाही होत. लावला होता आपला तू. किती वेळ म्हणली मी. एक वेळ गेला तिथं कवर घ्यासाठी तर वापस आले. 200 रुपयाचा कवर नाही घेऊ शकला. आता बिघडला तर दुरुस्त करायला पैसे नाही लागतील का? किती वेळा सांगतो बेटा, किती वेळा सांगतो मी. कोणताही एन्जॉय करावा तर नंतर मग आपल्याला पस्तावा नाही आला पाहिजे. किती वेळा म्हणतो. आता घेऊन टाकला असता कवर, नाही तर ठेवला असता तिकडे. मग तर घेतलास पाण्यात गेल्यानंतर मोबाईल. काऊन नाही तर दुकानामध्ये दाखवला काऊन नाही दुकानात नेऊन? नेलो होतो ना मम्मी. का म्हणाला मग? का म्हणाला दुकानदार? आता ठेवला आहे मम्मी, उद्या येशील म्हणत होता. जाऊ दे आता, जो झाला तो झाला. जाऊ दे आता पस्तावून कोणता अर्थ? म्हणून ना कोणताही माणसानं काम सोच समजून करावा. कोणताही काम करताना ना माणसाने सोच समजून करावा. मम्मी आता असं माहित होता का असा होईल म्हणून? अरे बाबा, ते मोबाईल सारखी वस्तू, मोबाईल पाण्यात गेल्यावर खराब होतेच ना. मागेही त्या लॅपटॉपवर 2 थेंब पाण्याचे पडले होते. तर पूर्ण स्क्रीन गेली होती त्या लॅपटॉपची. जाऊ दे आता, लहानसा तोंड नको करू. होईल दुरुस्त. आज आता मराठी नवीन वर्ष सुरू झाला गेला सगळा विसर आणि नव्याने चांगली सुरुवात कर बापा. जाते गुढी उभार बरं. ते मागे वेरूची काडी आहे, आणते. हो मम्मी. असा लहानसा तोंड करून राहू नको. आता तुझे पप्पा येतील आणि विशाल आंघोळ करून घे ना. माझी आंघोळ झाली मगाशी आणि पाणी खूप गरम झालेलं आहे. जा तू आंघोळ करून घे. मग तुझे बाबा आले की तुझे बाबा आंघोळ करतील. हो मम्मी. चल आता स्वयंपाक वगैरे झाला, नैवेद्याचा काढून टाकते. मम्मी काय झालं गुड्डी? मम्मी पप्पाजीची गुढी उभारून झाली ना. लवकर आरतीची ताट घेऊन ये म्हणत आहेत. हो तू आरतीची ताट ने बेटा, मी नैवेद्याचा आणते. हो दे ना तर मम्मी, ते आरतीची ताट दे. हो देते.
अरे शांता नैवेद्याची आणली नाही ना? हो ताट तिकडेच राहिला नैवेद्याचा. सोनू जा बरं ताट आणशील, तिथं ओट्यावरच आहे ठेवला. हो मम्मी. बरं तर ठीक आहे मंडळी, गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या मराठी नवीन वर्षाची आजपासून सुरुवात झाली. मी ईश्वरचरणी प्रार्थना करते की तुम्हा सर्वांच्या ज्या पण इच्छा आहेत त्या पूर्ण होत. बरं तर ठीक आहे, ह्या व्हिडिओमध्ये एवढाच. व्हिडिओ जर आवडली असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.